चला तर आपण काल पाहिलेलं आहे. काल चालू केलं तर आपण भाषा. भाषा भाषा म्हणजे काय? भाषा कुठलीही गोष्ट आपण आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे तर ती गोष्ट आपण मागतो. मला पाणी पाहिजे, मला पुस्तक पाहिजे. आपण बोलून दाखवतो किंवा खुणा करतो. खुणा करून दाखवतो. आपल्याला हाताची वंजळ करून ती ओठाजवळ नेऊन पाणी पाहिजे किंवा पुस्तक पाहिजे असं आपण सांगतो. ही झाली हावभावाची भाषा. अशा बोलण्यातून आपल्याला मन मोकळे झाल्याचे समाधान होते. काहीतरी एखादी व्यक्ती समूहाला उद्देशून आपण जसं बोलतो तसं आपल्याला मन मोकळं करण्याची किंवा आपले विचार व्यक्त करण्याची संधी मिळते. पशुपक्ष्यांच्या जगात म्हणजे आपण जर पशुपक्ष्यांकडे पाहिलं तर काय समजतं आपल्याला? पशुपक्षी चिवचिव करतात, कावकाव करतात, गाई हंबरते, सिंह गरजतो, घोडा खिंकाळतो. ही पशुपक्षी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी विविध आवाज काढतात. ही पशुपक्ष्याची भाषाच असते. भाषा म्हणजेच काय? विचार, भावना. भाषा म्हणजेच काय? विचार, भावना, कल्पना, व्यक्त करण्याचे साधन असते. आता ह्या भाषेचेच आपण 2 प्रकार पाहिलेले आहेत. कालच आपण रिव्हिजन करतोय. भाषेचे 2 प्रकार आहेत, स्वाभाविक आणि नैसर्गिक. स्वाभाविकलाच नैसर्गिक असे म्हटलं जातं आणि कृत्रिम आणि सांकेतिक. यालाच नैसर्गिक म्हणतात आणि कृत्रिम किंवा सांकेतिक. भाषेचे घटक आता नैसर्गिकमध्ये आवाज, शारीरिक हालचाल आणि कृत्रिममध्ये काय येतं तर अनियम, संकेताशी बचाव व सांकेतिक खुणांची भाषा. आवाज आणि शरीराची हालचाल याच्यामध्ये काय येणार? आवाज म्हणजे हातवारे वगैरे आपण करून दाखवतो त्याला आवाज. आणि खुणांची भाषा आता कृत्रिम मध्ये काय येणार तर हे 2 समजले आहे. आवाज म्हणजे आपण ज्याचे आवाज पशुपक्षी आवाज काढून सांगतात ते आवाज झाला. आणि खुणांची भाषा म्हणजे आपण जसं पाणी लागली आहे, पाणी प्यायचे, भूक लागली हे सांगतो त्याला खुणाची भाषा असं म्हणतात. आता कृत्रिम मध्ये काय येतं? संकेताची भाषा आणि सांकेतिक खुणा. सांकेतिक खुणा. आता भाषेचे घटक कुठले? भाषेचे घटक म्हणजे जसं बोलणे, चालणे, लिहिणे, लिखित भाषा. आता बोलण्याला मौखिक भाषा म्हणतात आणि लिखित भाषेला काय म्हणतात? लिहिण्याला लिखित भाषा. भाषा घटक. बोलणे, लिहिणे. बोलण्याला मौखिक भाषा आणि लिहिण्याला लिखित भाषा आहे. मौखिक म्हणजे काय? बोलणे. त्यालाच मराठी शब्द हा मौखिक आहे. मौखिक
आणि लिखित. ओके. आता भाषेचे कौशल्य लेखन, वाचन, भाषण, संभाषण आणि श्रवण हे भाषेचे कौशल्य आहेत. भाषेचे कौशल्य काय काय आहे? आपण भाषा शिकतो म्हणजे काय काय करतो? लेखन करतो, वाचन करतो. लेखन करणे, वाचन करणे, भाषण, संभाषण आणि श्रवण. श्रवण म्हणजे ऐकणे. श्रवण, भाषण आणि संभाषण. हे झाले भाषेचे घटक. आता भाषा ही कशाला लागते? मनुष्य प्राण्यांच्या बोलण्याची भाषा किंवा संकेत ठरवून दिलेली हावभावाची भाषा ही यांची गणना कृत्रिम भाषेत केली जाते. भाषा हा शब्द भाष्य या संस्कृत धातूपासून बनलेला आहे. तर अर्थ म्हणजे बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे असा होतो. भाषा या शब्दाचा अर्थ काय होतो? भाष्य. भाष्य हा संस्कृत धातूपासून बनलेला शब्द आहे भाषा हा. बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे असा आहे. आपल्या मनातील विचार बोलून दाखवणे हे भाषेचे महत्त्वाचे स्वरूप आहे. तसेच आपले विचार आपण लिहूनही दाखवतो. लिहिण्यासाठी आपण लिपी वापरतो. लिपीचा शोध लागल्यामुळे लेखन शक्य झालेले आहे. आता लिहिण्याची कला कशामुळे अवगत झालेली आहे? लिपीमुळे. जर लिपी नसेल तर आपण लिहू शकतो का? नाही शकत. एक प्रभावी माध्यम आहे. भाषा हे संवादाचे एक प्रभावी माध्यम आहे. ऐकणाऱ्याला आणि यांना जोडणारा पूल म्हणजेच भाषा होय. तर भाषाचे रूपे: मातृभाषा, नाही राहिला. आता भाषेचे महत्त्व एक दोन लाईनमध्ये घेऊ. भाषेचे महत्त्व काय आहे? आपण जर भाषा येत नसेल तर आपण विचार, भावना, कल्पना अर्धछटा नेमकेपणाने व्यक्त करण्यासाठी भाषेतील प्रभुत्व आवश्यक असणे हे महत्त्वाचे आहे. तर मातृभाषा आपल्या घरात बोलली जाणारी परिसर भाषा म्हणजे मातृभाषा होय. जसेच आपले आई वडील, शेजारी किंवा आपल्या घरात जे बोलतात त्याला मातृभाषा म्हणतात. लहान लहान मूल जसं आपली भाषा ऐकून ऐकून लहान मूल बोलायला शिकतं. मायबोली आपली कुठली? मराठी ही मायबोली आहे असे प्रत्येक मराठी भाषेच्या अभिमानाने म्हटलेले पाहिजे. मराठी जसं आपली मराठी भाषा ही मायबोली भाषा ही मराठी आहे आणि प्रत्येकाला या गोष्टीचा अभिमान असला पाहिजे. आता आपण लिपीबद्दल बघू. लिपी कशासाठी कामाला येते? लिहिण्यासाठी. लिपीबद्दल आपल्या मनातील विचार आपण बोलून दाखवतो तसेच लिहूनही दाखवतो. लिपीचा शोध लागल्यामुळे आपल्याला लेखन शक्य झालेले आहे. हे तर बरोबर आहे. लिपीचा शोध लागल्यामुळेच आपल्याला लेखन शक्य झालेलं आहे. नाहीतर लेखन शक्य होतं का? लेखन शक्यच झालं नसतं आपल्याला. ही लिपी कुठल्या ह्याच्यामध्ये आहे? देवनागरी लिपी आहे. देवनागरी. यालाच बाळबोध असं पण म्हणतात. आता आपण मातृभाषेचेच प्रकार बघू. मातृभाषा, बोलीभाषा, प्राकृतिक भाषा, प्रमाण भाषा, प्रादेशिक राजभाषा, राष्ट्रभाषा आणि राज्यभाषा एवढे भाषेचे प्रकार आहेत. भारतीय भाषा 1992ला एकूण 2 कुळ होते. 1692
52ला 2 कुळ होते, इंडो आर्यन आणि द्रविडियन. 1652ला 2 कुळ होते, इंडो द्रविडियन. द्रविडियन. जुन्या सांस्कृतिक तमिळ भाषा याच्यामध्ये पण जोडली जाते. बोल नको विधी, शांत बसा. आता संघराज्य व्यवहार हिंदी इंग्रजी. प्रादेशिक भाषा, प्रादेशिक राज्यभाषा हे 22 मध्ये परिशिष्ट 8 मध्ये येते. प्रादेशिक राज्यभाषा कशामध्ये येते? 22 मध्ये परिशिष्ट 8 मध्ये येते. परिशिष्ट 8 मध्ये. आता अभिजात भाषेला कधी मान्यता भेटली आहे? भाषा तमिळला 2004 मध्ये. संस्कृत 2005 मध्ये. तेलुगुला 2008. कन्नड 2008. मल्याळम 13 आणि ओडिया 14. हे सगळं आपण काल पाहिलेलं आहे, आज रिव्हिजन करत आहोत आपण. आता मराठी भाषा तर बघितलेलीच आहे. आपलं मराठी आद्य ग्रंथ संपदा कोणी कोणी लिहिलेली आहे? मुकुंदराज महाभट्ट, भीष्माचार्य, केशवदेव यांना दृष्टांत पाठ लिहिलेला आहे. जन्म संस्कृत प्राकृत. पुरावे काय आहेत? श्रवण अक्षी, अंतरसंग, नाणेघाट पहिला ग्रंथ. मराठी भाषा दिन हा कधी आणि मराठी भाषा गौरव दिन. मराठी भाषा दिन कधी? 27 फेब्रुवारीला असतो. मराठी भाषेचे आद्य प्रवर्तक माईभट्ट. मराठी भाषेचे पाणिनी पाहता तर तेरकडकडे आहेत. मराठी भाषेचे जॉन्सन कोणाला म्हटले जाते? कृष्णाजी चिपळूणकर. हे काय आहेत? हे सगळ्यांना पदव्या दिलेल्या आहेत, कारण यांना आपल्याला व्याकरणाचे पुस्तक लिहून ठेवलेले आहेत आणि आपल्याला बोलण्यासाठी लिहिण्यासाठी आपल्याला आपली मराठी भाषेचं व्याकरण सोपं करून दिलेलं आहे. त्याच्यामुळे ह्यांना ह्या पदव्या देण्यात आल्यात. मराठी भाषेचे शिवाजी कोण आहेत? विष्णुशास्त्री चिपळूणकर. भाषेचे निबंध मलकार विष्णुशास्त्री चिपळूणकर. नाट्यछटाकार शका गर्गे. आता ब्राह्मणी लिपी कुठली कुठली आहे? ब्राह्मिणी, खरोष्टी, देवनागरी, मोडी आणि आदर्श. लिपी किती प्रकारची आहे? 5 प्रकारची लिपी आहे. ब्रह्मदेव देवाने शोध लावलेला म्हणून त्याला ब्राह्मिणी. प्राचीन. गुप्तलिपी, कुटील लिपी, सिंधू मातृका लिपी आणि एक प्राचीन लिपी आहे. भारतीय लिपी जननी. जेम्स प्रिन्सेस यांनी हे केलेले आहे. खरोष्टीमध्ये काय येतात? 2 प्रकार येतात खरोष्टी. भारतात वापर कृषाण काळामध्ये उजवीकडून डावीकडे लिखाण. जसं आपण लिहिताना उजवीकडून डावीकडे लिहितो.
देवनागरीमध्ये काय आहे, आर्य लोकांच्या वास्तव्यावरून नामकरण, बाळबोध लिपी आणि लेखन पद्धती अबुगिंडा या पद्धतीने याच्यामध्ये देवनागरीमध्ये येतात. मोडी लिपी यादव काळात विकास. मोडी लिपी धावलिपी. आदर्श एक वर्ण एकच ध्वनी एकच लेखन. मूल ध्वनी वर्ष. विभाजन होऊ न शकणारे ध्वनी. शब्द. आता शब्दामध्ये काय काय येतं, ईश्वर. ईश्वर ह्या शब्दाची फोड कशी होती, अशी होते. अक्षरध्वनी. ध्वनी चिन्हे. सांकेतिक खुणा. पूर्ण उच्चारण वर्ण स्वर्ण. संयुक्त व्यंजने. लेखन खुणा. आता शब्दामध्ये काय होतं, अर्थवाही आणि अक्षरसमूह. जसं बाटली. बाटली हा शब्द कसा येईल, बाटली. पद आणि विलोम पद. पाणी शब्द आणि पाण्यात पद, यालाच काय म्हणतात, प्रकृती आणि विकृती. पूर्ण अर्थाचे बोलणे. वाक्य काय असतं, पूर्ण अर्थाने बोलावं लागतं. अर्थवाही आणि शब्दसमूह. जसं अर्थवाही म्हणजे त्या वाक्याला काहीतरी अर्थ असला पाहिजे, आणि शब्दसमूह जसं आपण मी वाचत आहे, हा काय झाला, शब्दाचा समूह झालाय. जसं आपण 2-3 शब्द एकत्र करून बोलतो ते त्याला आपण शब्दसमूह असं म्हणू. तर वर्णमाला. स्वर. वर्णाचे प्रकार आपण बघू. वर्ण. स्वर. स्वर म्हणजेच काय, उच्चार करणे, ध्वनी. या वर्णमालेतील अ पासून ओ पर्यंतच्या 14 वर्णाचा स्वर, 14 वर्णांना स्वर असे म्हणतात. स्वरांचा उच्चार करताना ओठाच्या किंवा जिभेच्या विविध हालचाली होत असतात. ओठाच्या एकमेकाशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्याला स्वर म्हणतात. म्हणजेच ओठाचा किंवा आपल्या जिभेचा कुठल्याही मुखाचा आपल्या एकमेकाला स्पर्श न होता जो आपला ध्वनी बाहेर पडतो त्याला असं स्वर असे म्हणतात. स्वर. ही झाली स्वराची व्याख्या. जसं आपण अ आ इ ई उ उ उ ए औ हे म्हणताना आपला होठाचा कुठलाही भाग टच होत नाही मुखामधला. स्वराचा उच्चार आपल्या तोंडावाटे सहज व स्वतंत्रपणे होतात. स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या सहाय्यावाचून होतो. स्वराचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडवलेला नसतो. जसं क्ष म्हणताना आपला हवेचा मार्ग अडवला जातो आणि घर्षण होऊन बाहेर येतं, पण स्वराचं तसं काहीही नाही आहे. स्वर म्हणताना आपला हवेचा मार्ग अडवलेला नसतो. आपण स्वर हे आपण कुठल्याही मुखामधल्या कुठल्याही अवयवाला स्पर्श न करता आपण स्वर म्हणू शकतो. अ आ इ ई उ ऊ रू लू ए ओ ए ओ अ आणि ओ. आता स्वरादी 2 आहेत. स्वरादीचं काय आहे, स्वरादी असल्याशिवाय आपण अनुसार व विसर्ग यांचा उच्चार, ह्याला काय म्हणतात, अनुसार. याला अनुसार आणि याला विसर्ग म्हणू. अनुसार व विसर्गाचा उच्चार करताना या वर्णाच्या अगोदर स्वर येतो म्हणून त्याला स्वरादी असे म्हणतात. जसं अंगण, शंकर, किंकर. अंगण, शंकर, किंकर.
व्यंजन मराठी व्यंजनातील क ख पासून हळपर्यंत व्यंजने आहेत. हे तर आपल्याला सगळं माहीत आहे. हे पण आपण काढले. ऱ्हस्व काय आहे, दीर्घ काय आहे, संयुक्त काय आहे हे आपण पाहिलेलं आहे. आता ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर काय आहेत. ऱ्हस्व म्हणजे ज्याच्या उच्चाराला कमी वेळ लागतो त्याला ऱ्हस्व म्हणायचं, आणि ज्याच्या उच्चार करायला व्यंजनाचा उच्चार करायला आपल्याला जास्त वेळ लागतो त्याला दीर्घ म्हणायचं. ज्याचा उच्चार लांबट होतो त्याला आपण दीर्घ असं म्हणतो. आणि संयुक्तमध्ये काय येतात, ए ओ औ हे दीर्घ स्वरामध्ये आलेले आहेत. आता संयुक्तमध्ये काय येतं, दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर म्हणतात. जसेच ए कशापासून बनलेला आहे, ए कशापासून बनलेला आहे, आ अधिक ई पासून ए बनलेले आहे. आता सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. सजातीय स्वर म्हणजे काय, एकाच उच्चारातून निघणाऱ्या स्वराला सजातीय स्वर असे म्हणतात. उच्चार स्थानानुसार अशा अनेक जोड्या तयार होऊ शकतात, ज्यापैकी अ आ इ ई, अ आ इ ई, उ ऊ हे सजातीय म्हणजे एकाच उच्चाराचे स्वर. भिन्न उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर म्हणतात. जसं भिन्न उच्चारस्थान आहे, अ ए अ उ हे भिन्न आहे. हे भिन्न उच्चारस्थानातून निघणारे स्वर आहेत. व्यंजनाचे प्रकार. स्पर्श व्यंजने. स्पर्श म्हणजे काय, क ख पासून भ म पर्यंतच्या व्यंजनांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात. फुफ्फुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडताना जीभ, कंठ, तालू, दात या अवयवांना स्पर्श करते तेव्हा हे वर्ण उच्चारले जातात, म्हणून त्याला स्पर्श व्यंजने असं म्हणतात. आता क पासून ते भ म पर्यंत हे सगळे व्यंजन म्हणताना आपल्याला मुखावाटे दंत, तालू, ओष्ठ, याला स्पर्श होतो. या अवयवांना स्पर्श होतो म्हणून याला स्पर्श अवयव असे म्हणतात. आता अनुनासिके व परस्वर्ण. नत्र न म या वर्णाचा उच्चार त्या वर्णाच्या उच्चारस्थानाबरोबर नासिकेतून म्हणजेच नाकातूनही होतो, म्हणून त्याला अनुनासिक असे म्हणतात. आता न, त्र, न, म हे काय आहे, नाकातून उच्चार होणारे स्वर आहेत म्हणून याला अनुनासिक असे म्हणतात. अनुनासिकेच्या अनुसाराच्या ऐवजी वापरता येतात म्हणून त्यांना परस्वर्ण असेही म्हणतात. जसं की आपण इथं बघितलं, या अनुसाराऐवजी आपण न वापरू शकतो म्हणून त्याला परस्वर्ण असे म्हणतात. कठोरलाच काय म्हणतो आपण, अघोष, आणि मृदूला घोष. ज्या वर्णाच्या उच्चाराची तीव्रता दिसून येते ती कठोर व्यंजने समजली जातात. कठोर व्यंजनाच्या श्वास आणि अघोष वर्ण असे म्हणतात. तुलनेने त्यांचा उच्चार सौम्य, कोमल किंवा मृदू होतो, त्याला मृदू व्यंजने म्हणतात. आता कठोर म्हणजे काय, ज्याचा उच्चार कठीण आहे किंवा कठोर आहे त्याला कठोर म्हणू, आणि ज्याचा उच्चार मृदू, सौम्य असा आहे त्याला आपण मृदू व्यंजने म्हणू. मृदूलाच घोष म्हणतात आणि कठोरला अघोष म्हणतात. आता अघोष वर्णामध्ये कुठले कुठले येतात, क ख च छ ट ठ त थ प फ श स श स. आणि मृदूमध्ये ग घ न ज झ त्र ड ढ न द ध न ब भ म ह य र ल व ळ हे मृदूमध्ये येतात. आता अर्धस्वर काय, य र ल व ये अर्धे स्वर आहेत. ई रु लू उ या स्वराच्या उच्चारस्थाना सारखीच आहेत. संधी होताना या स्वराच्या जागी वरील व्यंजने किंवा व्यंजनाच्या जागी हे स्वर वापरतात. अर्धस्वर हे मृदू व्यंजने आहेत. अर्धस्वरालाच
मृदू व्यंजने म्हणतात. जसं अति, अत्यंत, असा शब्द तयार होतो. आता उष्मी स्वर म्हणजे काय? श, श आणि स यांना उष्मे किंवा घर्षक म्हणतात. जसं हे म्हणताना मुखवटे आपल्या उष्णता तयार होते आणि गरम हवा बाहेर पडते, म्हणून याला उष्मे स्वर असे म्हणतात. आता कठोर, कठोरमध्ये किती 13 आहेत आणि मृदूमध्ये 21 आहेत. तर कठोरमधले काय करायचे, दोन्हीपैकी जे तुम्हाला सोपे वाटते. जसे कठोर तुम्ही 13 पाठ करू शकतात, 21 थोडे जास्त आहेत, दोन्हीपैकी एक पाठ करायचे. कठोरमधले 13 कुठले आहेत? यात 10 व्यंजने आहेत, 3 महाप्राण आहेत. स, श आणि स हे महाप्राण आहेत आणि 10 व्यंजने आहेत. क, ख, च, ट, ट, ठ, त, थ आणि प, फ हे व्यंजने आहेत. बाकीचे सर्व मृदू आहेत. महाप्राण, अल्पप्राण. आता महाप्राण म्हणजे काय? ह या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते, म्हणून त्याला महाप्राण असे म्हणतात. अशा ह मिसळून आलेल्या वर्णाला महाप्राण वर्ण असे म्हणतात. जसं श, श आणि स हे महाप्राण म्हणजे श, ह येतं, हे सर्व उच्चार करताना ह येतं, म्हणून यांना महाप्राण व्यंजने असे म्हणतात. ळ हा स्वतंत्र वर्ण आहे आणि हे सोडून जे बाकीचे आहेत ते सगळे अल्पप्राण आहेत. म्हणजे याच्यामध्ये आणणारे 14 वर्ण हे महाप्राण आहेत, बाकीचे 20 हे अल्पप्राण आहेत. आता महाप्राण बघू. ख, घ, छ, झ, ट, ढ, थ, ध, प, फ, भ, श, स, ह हे महाप्राण आहेत. आता स्वरालाच आपण काय म्हणतो, असंही म्हणतो. स्वराचा उच्चार करताना वागेंद्रिय उघडे असते, म्हणून त्याला विव्रत असे पण म्हणतो. जसं आपण बघतो की स्वराचा उच्चार करताना आपल्याला कुठल्याही मुखातल्या कुठल्याही अवयवाला स्पर्श होत नाही, म्हणून त्याला विव्रत असेही म्हणतात. आदक्त स्वर म्हणजे काय? दुसऱ्या भाषेतून मराठी दत्तक घेतलेले हे इंग्रजी मराठी घेतलेले स्वर आहेत. संस्कृतमध्ये व्यंजनाला हल असे म्हणतात. व्यंजनाचा उच्चार अपूर्ण असतो, तो पूर्ण करण्यासाठी स्वराची आवश्यकता असते. स्वर शेवटी येतात, म्हणून त्याला स्वरांत असेही म्हटले जाते. आता व्यंजनाचे प्रकार काय? वर्गीय, स्पर्श व्यंजने, कठोर व्यंजने. स्पर्शमध्ये कठोर, मृदू, अनुनासिक. अवर्गीय, अर्धस्वर, उष्मे, महाप्राण, स्वतंत्र. स्वतंत्रमध्ये ळ येतं. वर्गीय स्पर्शमध्ये कठोर आणि मृदू. कठोर म्हणजे काय? जे आपल्याला बोलायला कठीण जातात ते कठोर. जे आपण सहजरित्या, ज्याचा उच्चार आपण सहजरित्या करतो त्याला मृदू म्हणतात. अनुनासिक, ज्यांचा उच्चार नाकावाटे होतो त्याला अनुनासिक म्हणतात. वर्गीय, अर्धस्वर. जे अर्धस्वर आहेत, अर्धस्वर बघितले आहेत, उष्मे बघितलेले आहेत आपण. आता हे म्हणताना हे उष्मे आहेत. महाप्राण बघितलेले आहेत आणि स्वतंत्र ळ हा स्वतंत्र आहे. आता स्फोटक व्यंजने कुठली? वर्गीय व्यंजने बघू. व्यंजनाचे 5 वर्ग पडतात, म्हणून त्याला वर्गीय व्यंजने असे म्हणतात. क, च, ट, त आणि प हे 5 वर्ग आहेत. स्फोटक व्यंजने कुठली आहेत? व्यंजनाचा उच्चार करताना हवा अडवून जोरात बाहेर फेकली जाते, तेव्हा स्फोट होतो, म्हणून त्या स्फोटक व्यंजने असे म्हणतात. क, ट, त, प, ग, ड, द, ब. आणि अर्धस्फोटक कुठले आहेत? हे स्फोटक किती येतं? स्फोटक हे 8 येतं. आणि अर्धस्फोटक ख, च, छ, ठ, थ, फ, घ, ज, झ, ध, ड आणि भ हे 12 येतं. अर्धस्फोटक किती येतं? 12 येतं.
आता वर्णविचार बघू आपण. वर्णाचे हे वर्णविचार आता बघितलेले आहेत. थोडक्यात आपण श व ज्ञ याविषयीची आपण स्पष्टीकरण बघू आता. श व ज्ञ मूलध्वनी आहेत असे वाटते. प्रत्यक्षात ही विशेष संयुक्त व्यंजने आहेत म्हणून त्यांना समावेश वर्णमालेत करीत नाहीत. श चं कसं होतं? क क्ष अ. आता क्ष ही अशी फोड होती. आणि न्याची ज्ञ अशी होते. म्हणून याला वर्णमाले याचा समावेश वर्णमालेत करत नाहीत. आता मराठी वर्णमालेत एकूण 52 वर्ण आहेत. या वर्णाचा उच्चार कोठून व कसा होतो हे आपण पाहू. याचा उच्चार कुठून होतो? जीभ, पडजीभ, कोमल तालू, मृदा तालू, दंत तालू, दात, ओठ आणि नाक यापासून होते. तोंडाची पोकळी व नाकाची पोकळी, नासिका विवर, अन्ननलिका आणि श्वासनलिका या वाटे केली जाते. सोबत आपण बघू शकतो. आपण पडजीभ, तालू हे दात बनतात. दंत याला कठोर, तालू, मृदू तालू, नासिक आणि इथं मृधा येईल. मृधा ध्वनीचा संबंध आपल्या ह्या सर्व भागांशी येतो. आता कंठ्यवर्ण. कंठ कुठे? कोमल तालू म्हणजेच मृदू तालू, यालाच कोमल म्हणायचं. यालाच कंठ पण म्हणतात. कंठ्यवर्ण. कंठ म्हणजेच गळा. जिभेचा मागील भाग हा वर उचलून पडजिभेच्या पुढील भागात म्हणजेच कंठाचा स्पर्श करताना ज्या वर्णाचा उच्चार होतो त्याला कंठातून निघणारे म्हणून त्याला कंठवर्ण असे म्हणतात. जसं आ, अ, आ, क, ख, ग, घ, ह ही व्यंजने कंठीवर्ण आहेत. तालव्य वर्ण कुठली? वरच्या दाताच्या मागील बाजूस म्हणजे इथल्या बाजूस. कंठापर्यंत जिभेच्या वरच्या बाजूस जो घुमटा म्हणजे तालू, आपले थोडक्यात टाळू, त्याला मराठी भाषेत टाळू पण म्हणतात, तालू म्हणतात. इथं दाताच्या थोडंसं पाठीमागे वरच्या दाताच्या तिथे लागून जे आपण शब्द म्हणतो त्याला तालव्य म्हणतात. आता पडजिभेच्या पुढील कोमल तालूचा जो भाग आहे त्याला कंठ असे म्हणतात. इथे जिभेचे पाते कठोर तालूला लागून ज्या वर्णाचे उच्चार होतात त्याला तालव्य वर्ण असे म्हणतात. म्हणजे आपला जिभेचा शेंडा इथे लागतो आणि उच्चार होतो त्याला तालव्य म्हणतो. ई हे तालव्य वर्ण आहेत.
म्हणजे ई ई म्हणताना आपल्याला जीभ इथे लागते, जिभेचा शेंडा, आणि मग आपण उच्चार बाहेर पडतो. आणि च छ ज झ त्र य श हे तालव्य आहेत, पण ह्यांचा य युक्त असा जर उच्चार असेल तरच हे तालव्य लागतं. म्हणजे जसं उदाहरणार्थ कसं श असं असेल किंवा चू असं असेल तरच आपली जीभ तालूला लागते आणि मग त्याचा उच्चार असा होतो. नाहीतर फक्त ई आणि ई ऱ्हस्व ई आणि दीर्घ ई दोनच हे कंठतालू आहेत. दंततालेवर्ण कठोर तालूचा दातावरील फुगीर व खरबडीत भाग असे जो भाग आहे त्याला वर्स असं म्हणतात. हा दात तालू यांच्यामधील भाग आहे. त छ ज झ या वर्णाला अ लावून पण य न लावता जो उच्चार होतो त्याला दंततालव्य असं म्हणतात. मराठी वर्णमालेतील वर्णांची नावे व त्यांचे उच्चार सामान्य एकच असतात, पण त्याला अपवाद आहे तो च. च वर्गातील च ज झ या वर्णाचा त्याचा उच्चार तालव्य व दंत तालव्य असा दुहेरी होतो. छ चा फक्त तालव्य उच्चार होतो. छ चा तालव्य, छ या शब्दाचा फक्त तालव्य उच्चार होतो. आता तालव्य उच्चार कुठले कुठले आणि दंत तालव्य कुठले कुठले कुठले? तालव्य म्हणजे काय? हे टाळूला लागणारे, याला तालव्य म्हणायचं. ते कुठले कुठले? जग, सृष्टी, जग, जप, जाप, चाप, छाती, चंद्र, जंगल आणि जल. हे जग म्हणजे याचा अर्थ सृष्टी असं होतोय. आणि दंत तालव्य तो पण जग आहे, पण जिवंत राहा, याचा अर्थ काय होतो? जिवंत राहा. जप म्हणजे काळजी घे, जप, जप. चमचा, झरा, झोप हे दंत तालव्य. कठोर तालू व कोमल तालू किंवा यांच्या मधल्या भागाला मृधा असे म्हणतात. कठोर तालू आणि कोमल तालू म्हणजे कठोर तालू इथे, कोमल तालू इथे, आणि ह्यांच्या मधल्या जो भाग आहे या भागाला मृधा असे म्हणतात. रु हा आणि ट ठ ड ढ न र श आणि ळ यांना मूर्धन्य वर्ण असे म्हणतात. दंत्यवर्ण जे वर्ण उच्चारताना आपल्या जिभेचे टोक वरच्या दाताच्या मागच्या बाजूस टेकते त्याला दंत्यवर्ण असं म्हणतात. आता लू हा स्वर आणि त थ द ध न ल स ही व्यंजने दंत्यवर्ण आहेत. ओष्ठवर्णे जे ओठावाटे बोलले जातात, जे वर्ण बोलताना आपले ओठ चिटकले जातात त्याला स्पर्श होतात आपले ओठ, त्याला ओष्ठ असं म्हणतात. खालच्या व वरच्या ओठांचा उपयोग करून जे वर्ण आपण उच्चारतो त्यालाच ओष्ठ असे म्हणतात. तेच आहे उ उ हे स्वर आणि प फ ब भ म हे ओष्ठवर्णे आहेत. ओठानं ओठ चिटकून बोलले जाणारे वर्णे आहेत ते. उच्चार स्थानावरून वर्णाचे हे वर्गीकरण महत्त्वाचे आहे. आपले उच्चार स्वच्छ व स्पष्ट व्हावेत यासाठीही या विवेचनाचा उपयोग होऊ शकतो. आता स्वर कुठले कुठले? अ आ इ ई रू लू उ ऊ ए ऐ ओ औ क ख हे, आणि व्यंजने कुठले? क ख ग घ पासून ते प प ब ब पर्यंत. ॲ आणि ऑ हे अदक्त व्यंजने आहे. अदक्त वर्णाचे उच्चार इंग्रजीपेक्षा वेगळे आहेत. याचे स्थान साधारण कंठ तालव्य व अ चे स्थान कंठोष्ठ मानलेले आहे. प्रत्येक अक्षर हे एक किंवा अधिक वर्णाचे बनलेले असल्यामुळे अक्षराचा
क्रम लावताना त्याची वर्णरचना विचारात घेणे आवश्यक आहे. आता झाड शब्द आहे. झाड शब्द कसा येईल? झाड शब्द कसा येईल? असं येईल. किंवा झाडू आला तर येते, इथं काय येईल? झाडू शब्द आला तर इथे ऊ येईल आणि इथे अ आले. ओके, येथील समजते ना? येथील दोन्ही शब्दातील पहिली तीनही वर्ण सारखे असल्याने चौथ्या वर्णाच्या क्रमानुसार त्याचे आकार विल्हे क्रम ठरेल. वरील उदाहरणात अ हा वर्ण उ येत असताना झाड हा शब्द आधी तर झाडू हा शब्द नंतर येईल. आता कठोरचं काय येईल? क अधिक अधिक ठ अधिक ओ अधिक र अधिक अ, हे कठोर शब्दाचं येईल. कंठचं काय येईल? क अ, कंठचं काय येईल? क अ कंठ, असं कंठचं येईल. जोडाक्षरयुक्त शब्दाचे उदाहरण पाहू. आता आपण काय करू? जोडाक्षरयुक्त शब्दाचे उदाहरण पाहू. क्रम, क्रमचं कसं येईल? क्रम, आता किंचित, किंचितचं कसं येईल? किंचित, की, की, शीत, हे झालं किंचितचं. क्वचित, को, क्वचित, क्वचित, असे उदाहरण येते. तसंच आंबाचं काही ना, आ अधिक आंबा, आ अधिक अनुसार आंबा, आंबा, हे आंब्याचे. गणपती, गंधार, गगन, गणादेश हे नंतर तुम्ही करायचे आहेत. आता जोडाक्षरे बघू. मराठी वर्णमालेचा अभ्यास आपण केलेला आहे. स्वर व्यंजन म्हणजेच काय ते आपण पाहिलेले आहे. त्याचा स्वराचा, त्याचा उच्चार कसा करावा, याचा वर्णाचे उच्चार साधी, वर्णाचे प्रकार यांचाही अभ्यास केला जातो. आता
आता आपण एक रिव्हिजन मारू, फास्ट रिव्हिजन मारू. आता हे स्वर हे काय येतं, पूर्ण उच्चाराचे वर्ण आहेत. उदाहरणार्थ अ आ हे व्यंजने काय आहेत हे अपूर्ण उच्चाराचे आहेत. जसं क ख च, याला अ लावल्याशिवाय व्यंजन पूर्ण होत नाही. हे काय व्यंजन क ख, ह्या क ला क अधिक अ प्लस क हे असं बोलण्याचं क अ लावल्याशिवाय तयार होत नाही, म्हणून ह्याला अर्ध उच्चाराचे म्हणतात. आणि स्वर आपण अ आ हे स्वर पूर्ण उच्चाराचे. आणि व्यंजन हे अपूर्ण उच्चाराचे येतात. संयुक्त व्यंजन काय आहे, संयुक्त व्यंजन म्हणजे दोन व्यंजने एकत्र येतात. आता जोडाक्षरे बघू. म अधिक ह म, जसं म्हणून म्हणताना आपण जोडाक्षर म्हणतो, किंवा अत्यंत, ही काय संयुक्त व्यंजने आहेत. त्यामध्ये स्वर मिसळला की जोडाक्षरे तयार होते. जसं म ह, ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास जोडाक्षर असे म्हणतात. जसं स्मित, स्मितची फोड कशी होईल, स्मित अशी होईल. आता आम्ही, म ह ई असं आम्हीची होती. प्रीती, प्रीतीची कशी होईल, प्रीतीची अशी फोड होईल. आता आपण जोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे व्यंजन हे अपूर्ण उच्चारले जाते हे लक्षात येऊन जोडाक्षरे लेखन केले जाते. विघ्न या शब्दात घ हे जोडाक्षर आहे, तर घ या उच्चार अपूर्ण होतो, त्यामुळे लेखन अर्धा घ असे केले जाते. जसं की घ आपण असं लिहितो, त्यात अ मिसळलं तरच तो पूर्ण घ होतो. आता आडवी मांडणी आणि उभी मांडणी बघू आपण. आडवी मांडणी काय, एका पुढे एक वर्ण लिहून जोडाक्षरे लिहिण्याच्या पद्धतीला आडवी मांडणी असे म्हणतात. आणि उभी मांडणी काय, एका खाली एक वर्ण लिहून जोडाक्षरे लिहिण्याच्या पद्धतीला उभी मांडणी म्हणतात. आता आपण दोन्ही याचे उदाहरण बघू.